तर मित्रांनो, तर आता पुन्हा एकदा आपण आपल्या लेक्चर सिरीजला स्टार्ट करतोय. ठीक आहे, मध्ये याकरता थांबलो होतो आपण की आपण थोडंसं ऑनलाईन सेटअप घेण्याचा प्रयत्न करत होतो. ठीक आहे, पण ते परत एकदा त्या ऑनलाईन सेटअपमध्ये झूम येतच. मला झूम नकोय. ठीक आहे, मला झूमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचायचं असतं तर हे यूट्यूबवर चालूच केलं नसतं मी. ठीक आहे, तर बघूयात आता काय होतं ते. ठीक आहे, एक ऑनलाईन सेटअप घेतला म्हणजे कसं की आपल्या मुलांना जाईल ना ते सेक्युअरली. आता हे कसं होतंय की नको त्यांनाही जात असेल किंवा माझ्या कंट्रोल शिवाय सगळ्यांना ट्रान्सफर होत आहे हे, तर याच्यानंतर मात्र आपण असा एक प्रयत्न करूयात किंवा असा एक प्रयत्न करणारच आहोत की ज्या मुलांना आपण अलाउ करू त्यांनाच हे व्हिडिओ लेक्चर्स गेले पाहिजे. ठीक आहे, तर जर ऑनलाईन सेटअप नाही झाला तर मग यूट्यूबलाच आपण प्रायव्हेट व्हिडिओच्या कॅटेगरीमध्ये जर व्हिडिओ अपलोड केले तर ते काय मग सगळ्यांना दिसत नसतात. ठीक आहे, आता जे मी हे व्हिडिओ लेक्चर्स अपलोड करतोय हे पब्लिकच्या कॅटेगरीमध्ये अपलोड करतो, म्हणून तुम्ही कोणीही बघू शकता. पण यानंतर मी व्हिडिओज प्रायव्हेटच्या कॅटेगरीमध्ये अपलोड करीन, मग ते रेस्ट्रिक्टेड मुलांनाच किंवा आपण ज्यांना अलाउ करू त्यांनाच बघता येतात. ठीक आहे, म्हणजे यूट्यूबमध्ये फॅसिलिटी आहे तशी, पण ठीक आहे, एक ऑनलाईन सेटअप जर घेतला असता तर 2 वे कम्युनिकेशन झालं असतं ना. आता कसं आहे की तुम्हाला क्वेश्चन विचारता येत नाही आहेत, मला तुम्ही फार क्वेश्चन विचारत होते क्लासमध्ये, मग आता या प्लॅटफॉर्ममध्ये हे 1 वे कम्युनिकेशन झालं, त्यामुळं मग तुम्हाला क्वेश्चन विचारता येत नाहीत. तर मग थोडंसं एक ऑनलाईन सेटअप घेण्याचा माझा विचार ठीक आहे होता, पण ते झूम नकोय मला. ठीक आहे, प्रयत्न झूम नकोय याचेच राहतील, पण जर मला काही ऑप्शन भेटलंच नाही तर मग झूमनं पण करावं लागेल. ठीक आहे, तर तुम्हाला एक लक्षात आलं असेल की बोर्डची साईज आपली बदलली, बऱ्यापैकी व्हिडिओची क्लॅरिटी पण आता चांगली मिळेल. ते या 7 दिवसांमध्ये मी केलं, आणि असं सुद्धा तुम्हालाही अभ्यास करायला वेळ भेटला ना, कारण आता मला वाटतं की जवळजवळ सगळेच विषयाचे ऑनलाईन लेक्चर्स तुमचे चालू झाले. ठीक आहे, तर मग त्या 7 दिवसात तुम्ही खूप रिव्हिजन आणि खूप अभ्यास केला असेल अशी मी अपेक्षा करतो. ठीक आहे, तर आता आपण आपला नेक्स्ट जो काही पॉईंट आहे त्याला स्टार्ट करूयात. तर स्टार्ट करण्याच्या आधी मी थोडीशी तुम्हाला लिंक लावून देतो की आपल्या चॅप्टरचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शनला आपण डिस्कस केलं, त्याच्यानंतर फ्लुइड हा आपला सेकंड पॉईंट होता. ठीक आहे, याच्यामध्ये 3 सब पॉईंट होते, फर्स्ट, सेकंड, थर्ड, तर तेही बघितले आपण. ते जरा बघा आता तुम्ही इंडेक्सच्या याच्यामध्ये जाऊन किंवा प्रिव्हियस लेक्चरमध्ये. ठीक आहे, फर्स्ट पॉईंट इंट्रोडक्शन, सेकंड पॉईंट फ्लुइड हे बघितलं. आपला थर्ड पॉईंट चालू होता, आणि या थर्ड पॉईंटमध्ये आपण मला वाटते लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये एक असं कंटेनर काढलं होतं, आणि त्या कंटेनरवरती असा ठीक आहे आतमध्ये इन्क्लाइंड फोर्स दाखवला होता, आणि मग फायनल आम्हाला असं कन्क्ल्युजन मिळालं होतं की प्रेशर हे परपेंडिक्युलर किंवा नॉर्मल फोर्समुळेच तयार होते. प्रेशर हे परपेंडिक्युलर किंवा नॉर्मल फोर्समुळेच तयार होते. असं पॅरलल फोर्स किंवा टँजेन्शियल फोर्स जर फ्लुइडवर लागला तर त्यांनी प्रेशर क्रिएट होत नसते. हे कन्सेप्ट आपण नीट व्यवस्थित समजून घेतला. प्रेशरचा फॉर्म्युला, युनिट, हे सगळ्या गोष्टी समजून घेतला. ठीक आहे, प्रेशरचे एक्झाम्पल जरा 2 एक्झाम्पल आता लिहून घ्या. ठीक आहे, प्रेशरचे 2 एक्झाम्पल लिहून घ्या म्हणतोय मी. ठीक आहे, जे टेक्स्टबुक मध्ये दिलेले नाहीत. मग हे प्रेशर एक्झाम्पल झाल्यानंतर हा कव्हर झाला पॉईंट, त्याच्यानंतर मग हे सब पॉईंट आपल्याला कव्हर करायचे आहेत. ठीक आहे, तर झाले तर याच व्हिडिओमध्ये कव्हर करूयात, अदरवाईज आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते कव्हर करावं लागतील. ठीक आहे, फर्स्ट ठीक आहे एक्झाम्पल काय बघा, सुटकेस हँडल्स आर ब्रॉड. म्हणजे मला काय म्हणायचंय, एक सुटकेस आहे. ठीक आहे, कन्सिडर करा ही 5 kg ची आहे. ठीक आहे, एक दुसऱ्या साईडला सुटकेस आहे, तिचेही मास किंवा वेट, कारण mg ना. ठीक आहे, सेम वेटच्या किंवा सेम मासच्या मी सुटकेस कन्सिडर केल्या, आणि सुटकेस हँडल्स आर ब्रॉड. हे आपलं एक्झाम्पल आहे. म्हणजे फर्स्ट सुटकेस जी होती तिचा हँडल मी असं एक ब्रॉड दाखवला, असं जाड. ठीक आहे, ब्रॉड म्हणजे काय, ठीक आहे असं जाड दाखवलं. आणि दुसऱ्या केसमध्ये जी सुटकेस होती तिला जस्ट असा एक वायर कनेक्ट केला. ठीक आहे, हे एक एक्झाम्पल प्रेशरला समजून घेण्यासाठी आम्हाला कामाचं आहे, किंवा प्रेशर याच्यावरनं अजून व्यवस्थित कळलं आम्हाला. ठीक आहे, बघा मला याच्यामध्ये बेसिकली सांगायचं काय आहे की ही एक 5 kg ची बॅग आहे, आणि ही पण एक 5 kg ची बॅग आहे. म्हणजे मास कसा आहे सर, सेम. म्हणजे या दोघांचंही वेट कसं राहील, सेम. म्हणजे या दोघांनाही उचलण्यासाठी मला फोर्स किती एक्झर्ट करावा लागेल, सेम. याचा 5 इंटू जी ना, म्हणजे ठीक आहे 50, जी ला आपण 10 कन्सिडर करूया, 50 तर उचलण्यासाठी मला तेवढाच लागेल ना.
ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या पर्टिक्युलर केसमध्ये आपण जिथं फोर्स एक्झर्ट करतोय म्हणजे बेसिकली इथं करतोय ना, असं हात आहे आपला हा, ठीक आहे, किंवा इथे असा हात आहे आपला, ठीक आहे. तर इथला एरिया बघा, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हा जास्त आहे आणि इथला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन बघा, आपण ज्या पोर्शन वरती फोर्स एक्झर्ट करतोय ते त्या ठिकाणी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, ठीक आहे, जास्त आणि कमी मिळतोय की नाही. मग आम्हाला फॉर्म्युला काय माहिती आहे सर प्रेशरचा, प्रेशर इज इक्वल टू एफ परपेंडिक्युलर डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, हे माहिती आहे तुम्हाला. पण इथं फोर्स तर कॉन्स्टंट आहे ना, ठीक आहे, फोर्स तर कॉन्स्टंट लावतोय ना सर, बिकॉज मास ऑफ द सुटकेस आर सेम, म्हणून फोर्स कॉन्स्टंट झाला, देअरफॉर कॉन्स्टंट डिवायडेड बाय एरिया. म्हणजे आम्हाला काय कळालं की प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. म्हणजे प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया जर असं असेल तर बघा, ज्या ठिकाणी एरिया जास्त त्या ठिकाणी प्रेशर कमी लागेल, कमी फील होईल, ठीक आहे. मग मला तेच सांगायचं या पर्टिक्युलर केसमध्ये. बघा इथं ना एरिया जास्त आहे, त्या हँडल्सचा, ते जाड असतात हँडल, ब्रॉड ना, जाड असतात. मग आम्हाला एरिया जास्त असल्यामुळं तिथं प्रेशर कमी जाणवतंय, ठीक आहे. अजून खूप फील घ्यायची असेल याची तर करून बघा घरी. एक सेम वेटची बॅग घ्या, एक सुटकेस घ्या, तिचे हँडल ब्रॉडच असतात, जाडच असतात, आणि एक अशी, ठीक आहे, एक अशी बॅग घ्या जिला असं एक पट्टी लावलेली आहे किंवा वायर, ठीक आहे, लावलेली आहे, ठीक आहे. तर तुम्हाला बघा हे फार वेटेड जाणवल किंवा याचं प्रेशर तुम्ही हँडल नाही करू शकत जास्त वेळ, ठीक आहे, असं नाही करू शकत, पण यांना करू शकतो आम्ही. मग ते काय आहे काय नेमकं याच्यातून काय सांगायचं आहे आम्हाला हे सांगायचं आहे की इथं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ज्याच्यावरती आम्ही, ठीक आहे, फोर्स एक्झर्ट करतोय तो जास्त आहे, त्यामुळे इथे आम्हाला प्रेशर कमी जाणवतो, ठीक आहे. आणि ठीक आहे, एवढ्याच वेटची किंवा एवढ्याच मासची इथं दुसऱ्या केसमध्ये बॅग आहे जिचा की एरिया ऑफ क्रॉस सेक्शन खूप कमी आहे. मग तिला आम्ही असं उचलल्यानंतर ती फार प्रेशराईज वाटेल आम्हाला, ठीक आहे, फार प्रेशर आहे तिचं, असं जाणवलं आम्हाला, ठीक आहे. तर असं का होतंय सर, कारण मास तर दोघांचं सेम आहे, वेट तर सेम आहे, असं तो व्हायला नाही पाहिजे. तर हा सगळा जो, ठीक आहे, आम्हाला कन्सेप्ट सांगायचा आहे तो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि प्रेशरचा आहे. हे कमी प्रेशराईज होईल किंवा हे कम्फर्ट वाटेल आपल्याला उचलायला, ही नाही वाटणार, ठीक आहे. हे सर झालं तुमच्या प्रेशरचं एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल आहे रेल्वे ट्रॅक्स, ठीक आहे. रेल्वे ट्रॅक्स हॅव स्लीपर्स म्हणजे मला काय म्हणायचं माहितीये का, बघा ही झाली तुमची रेल्वेची ट्रॅक. तर रेल्वे ट्रॅक जर आपण बघितल्या तर इथं असे आतमध्ये ना असे स्लीपर्स असतात, याला स्लीपर म्हणतात मित्रांनो, ठीक आहे. स्लीपर्स म्हणजे हे अशा पद्धतीनं उडन, ठीक आहे, एरिया टाकलेला असतो त्यांच्यामध्ये, ठीक आहे. दोन अशा रूळ जे असतात रेल्वेचे त्यांच्यामध्ये, ठीक आहे, असा पार्ट राहतो, तो कधी सिमेंट कॉन्क्रीटचाही असू शकते किंवा वूड, ठीक आहे, लाकडाचाही असू शकते. तर याला बेसिकली स्लीपर म्हणतात, ठीक आहे. तर असं का होतं सर, हे जर नसते म्हणजे रेल्वे ट्रॅक जर अशी असती, आमची ट्रेन आली असती आणि ट्रेन आल्यानंतर हे जे आयरनचे रॉड्स आहेत ते खाली दबल्या गेले असते, मग याच्या नंतर जर दुसरी ट्रेन आली असती तर तिच्यासाठी ट्रॅकच अवेलेबल नाहीये, म्हणजे मला काय सांगायचं, या केसमध्ये ही झाली फर्स्ट केस, ही झाली सेकंड केस, ठीक आहे. असे जर स्लीपर नसते तर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन खूप कमी झाला ना, यावेळेस खूप कमी झाला, म्हणजे प्रेशराईज जास्त होईल, म्हणजे प्रेशर इथं जास्त जाणवलं आम्हाला, ठीक आहे. आणि इथे या पर्टिक्युलर केसमध्ये काय बघा, या ट्रेन म्हणजे या पटरीवरनं किंवा या आयरनच्या रॉडवरनं ज्यावेळेस ट्रेन जाईल त्यावेळेस एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आपण इथे वाढवला, बघा हे प्रेशर असं रिलीज होईल इकडे, म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन एवढा झाला म्हणजे खूप मोठा झाला, इथं प्रेशर कमी जाणवलं किंवा असं प्रेशर डिस्ट्रीब्यूट होईल. बेसिकली फोर्स तर ट्रेनमुळे जो येणार आहे तो सारखाच राहणार आहे, पण इथे एरियाला आपण ब्रॉड केलं ना, मोठं केलं, म्हणून ठीक आहे ते कम्फर्ट होईल किंवा व्यवस्थित ट्रेन चालल्या जाईल. तर मला या दोन एक्झाम्पलवरनं तुम्हाला प्रेशरलाच सांगायचं होतं, ठीक आहे. हे दोन्ही एक्झाम्पल प्रेशरला, ठीक आहे, व्यवस्थित डिफाईन करतात, ठीक आहे. याच्यावरनं अजून व्यवस्थित कळतं आम्हाला प्रेशर. आता हे झालं प्रेशर बद्दल पूर्णच्या पूर्ण, म्हणजे प्रेशरची डेफिनेशन, प्रेशरचं युनिट, ठीक आहे, प्रेशरचे एक्झाम्पल्स, हे सगळं मात्र आम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. याच्यानंतर बघा आता दोन सब पॉइंट दिसत आहेत आम्हाला, प्रेशर ड्यू टू लिक्विड वाला आणि प्रेशर ड्यू टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर. तर मी थोडासा छोटाच बनवणार आहोत हा व्हिडिओ, त्याच्यामुळे मी पटकन हे प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलमला एक्सप्लेन करतो आणि त्याच्यानंतरच्या पॉइंटमध्येच
ठीक आहे, याच्यातला थोडासा पार्ट आणि हा सब पॉइंट याला एक्सप्लेन करूया का. बघा आता मी काय केलं, एक कंटेनर घेतला आणि याच्यामध्ये ना लिक्विड आहे. काय आहे याच्यामध्ये, लिक्विड आहे. ठीक, तर आपण काय कन्सिडर करतोय बघा की याच्यामध्ये असा एक इमॅजिनरी सिलेंडर, ठीक आहे, ज्याची हाईट आहे h. ठीक आहे, इमॅजिनरी सिलेंडर म्हणतोय मी, इमॅजिनरी आहे नाही ऍक्च्युअल मध्ये, इमॅजिनरी आहे. त्याला काहीतरी व्हॉल्यूम आहे, त्याला काहीतरी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे आणि काहीतरी हाईट आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आता लिक्विड आहे की नाही सर, या सिलेंडर मध्ये लिक्विड आहे की नाही, तर आहे ना सर, याच्यामध्ये एवढं सारं लिक्विड आहे. बरं, मग या लिक्विड वरती किंवा या लिक्विडचा, ठीक आहे, जे फोर्स राहणार आहे, ठीक आहे, याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो एक्झर्ट राहणार आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला, तो किती राहील, mg राहील. ठीक आहे, बरं, मग या पर्टिक्युलर लिक्विड कॉलम मुळे जे प्रेशर एक्झर्ट होतंय त्या प्रेशरला आम्हाला कसं लिहावं लागेल. ठीक आहे, प्रेशर इज इक्वल टू परपेंडिक्युलर फोर्स डिवायडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आमचा परपेंडिक्युलर फोर्स कोणता आहे, mg वाला आहे, कारण तो परपेंडिक्युलर टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल आणि सरफेसलाही परपेंडिक्युलरच राहतो. म्हणजे याच्या ठिकाणी होईल आमचं mg डिवायडेड बाय a. आता बघा, डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे की नाही. डेन्सिटी इथं आपण या लिक्विडची म्हणतोय, यूज करतोय, मास सुद्धा त्या लिक्विडचं यूज करतोय, आणि हा v म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर आहे, इमॅजिनरी सिलेंडरचा व्हॉल्यूम आहे. ठीक आहे, ठीक आहे की नाही. डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम माहिती आहे. बरं, मला सांगा या व्हॉल्यूमला आपण असं लिहू शकतो का, एरिया इंटू हाईट. बघा, ठीक आहे, हा झाला व्हॉल्यूम, हा आतमधला जो आहे त्याला व्हॉल्यूम म्हणता ना तुम्ही. मग हा एरिया आणि ही हाईट, ठीक आहे, या दोघांचा प्रॉडक्ट म्हणजे एरिया इंटू हाईट ना, हे व्हॉल्यूम असते. व्हॉल्यूम इज नथिंग बट एरिया इंटू हाईट. हा, हे माहिती आहे आता तुम्हाला. ठीक आहे, ही 10th ची कन्सेप्ट आहे. बरं, मग मी व्हॉल्यूमच्या ठिकाणी तसं लिहिलं, देअरफॉर मास इज इक्वल टू काय होईल सर, मास इज इक्वल टू रो इंटू ए इंटू एच असं होईल का. बरं, मग हे इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा. पुट इन इक्वेशन फर्स्ट, याला इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा. बरं, काय होईल सर ते, ठीक आहे, ते होईल P इज इक्वल टू, ठीक आहे, रो इंटू ए इंटू एच डिवायडेड बाय ए. दिसतंय का, दिसतंय का, हो दिसतंय. बर, ठीक आहे, अशा पद्धतीने ए कॅन्सल होईल. ठीक आहे, अशा पद्धतीने ए कॅन्सल होईल. काय राहिलं माझ्याकडनं इथे, ठीक आहे, एमच्या ठिकाणी तर हे एवढं ठेवलं मी, जी ला विसरून गेलो ना, जी इथे लिहायचा राहिला ना माझ्याकडनं. इक्वेशन 1 मध्ये एमच्या ठिकाणी हे एवढं सारं लिहिलं, इंटू जी राहिला होता. बरं, आता बघा ए कॅन्सल. बरं, आता हे इकडं लिहितोय मी जरा, हे आधीचेच झालेले पॉइंट होते. ठीक आहे, शिकवलेलं वगैरे मिटवलेलं नाहीये मी, आधीचेच झालेले होते, थोडेसे लिंक लावून देण्यासाठी परत एकदा मांडले होते. बरं, आता इकडे लिहितोय हा पार्ट मी. बघा, ए कॅन्सल झाला. प्रेशर इज इक्वल टू काय आलं सर, प्रेशर इज इक्वल टू रो जी एच असं लिहिता येईल ना आपल्याला, रो जी इंटू एच. ठीक आहे, बघा, प्रेशर पी इज इक्वल टू काय आलं, रो जी एच. मग आपला जो पहिला सब पॉइंट होता की प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम, त्याच्यामध्ये एवढंच सांगायचं होतं आपल्याला. काय केलं सर, परत एकदा बघा, एक लिक्विड असणार कंटेनर घेतलं, त्यात लिक्विड घेतलं, एक इमॅजिनरी सिलेंडर घेतलं, आणि या सिलेंडर मध्ये जेवढं लिक्विड आहे त्याच्यामुळं किती प्रेशर एक्झर्ट होते, त्याच्यामुळं किती प्रेशर क्रिएट होते, त्याला काढण्याचं आम्ही ठरवलं. तर या लिक्विडमुळे जेवढा फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला परपेंडिक्युलर डायरेक्शनला राहील, ठीक आहे, तो घ्यावा लागेल, आणि हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन घ्यावा लागेल. म्हणून प्रेशर इज इक्वल टू ते फॉर्म्युला मांडला आम्ही. मग या परपेंडिक्युलर फोर्सला तर इथे mg म्हणावं लागेल, कारण एकच फोर्स आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला mg, बाकी तर काही नाहीच आहे इथे. मग काही नाही आहे बाकी, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर एक्झर्ट होईनच. मग तो लिहिला आम्ही, मासला थोडंसं व्यवस्थित फॉर्म मध्ये मांडलं, असं करत करत गेलो. इथं आम्हाला काय लक्षात आलं की प्रेशर इज इक्वल टू रो जी एच. आता या इक्वेशन वरनं बघा, एक इंटरेस्टिंग गोष्ट आम्हाला लक्षात येतं. ठीक आहे, आता हे एवढा पार्ट बघा सगळ्यांनाच समजतो, हे सगळ्यांनाच समजतं, सगळ्यांनाच लक्षात राहतं, हे तर महत्वाचं आहे. पण याच्यामध्ये ना अजून एक महत्वाचं आहे की जे प्रेशर आपण काढलं रो जी एच, त्याच्यामध्ये ना त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये, त्या प्रेशरच्या फॉर्म्युल्यामध्ये सिलेंडरचं साईज शेप वाली काही क्वांटिटी आहे का बघा बरं, काहीच नाहीये. म्हणजे सिलेंडर छोटं राहो मोठं राहो, ठीक आहे, कसंही राहो, किती साईज शेपचं राहू, ठीक आहे. प्रेशर काय म्हणतं, प्रेशर इज इक्वल टू रो जी एच ना. रो काय असतो, डेन्सिटी ऑफ फ्लुइड विच इज, ठीक आहे, यूज ना. जे फ्लुइड घेतलं तुम्ही, जे लिक्विड घेतलं, बेसिकली आता लिक्विड म्हणतोय आपण,
त्या लिक्विडची डेन्सिटी आहे. बर, ए म्हणजे काय सर, सॉरी जी म्हणजे काय, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ते तर सगळीकडे सेम आहे त्या कंटेनरसाठी, लिक्विडसाठी. आणि एच म्हणजे काय, एच हाईट. म्हणजे तुम्ही ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे एच ला आपण हाईटच म्हणत असतो, पण जाताना आपण ना असं सरफेसवरनं बॉटमला चाललो, म्हणजे बेसिकली आपली ही हाईट नसून डेप्थ आहे. ठीक आहे, तर इथं आपण डेप्थ, ठीक आहे, एच म्हणजे डेप्थ साठी यूज करतोय. ठीक आहे, प्रत्येकच वेळेस इथं आपल्याला सरफेसच्या आतमध्ये जायचं आहे. लिक्विड घेतल्यानंतर त्याच्या फ्री सरफेसवरनं आत जायचं, म्हणजे बेसिकली आपल्याला डेप्थ म्हणावं लागेल. ठीक आहे, पण फॉर्म्युल्यामध्ये एचच वापरतात, टेक्स्ट बुक मध्येही तसंच आहे. तर थोडंसं लक्षात घ्या, ही हाईट जरी मी म्हणत असाल, ठीक आहे, तरी सुद्धा ती डेप्थ आहे. डेप्थ म्हणजे प्रेशरच्या फॉर्म्युल्यामध्ये एच फंक्शन आहे. म्हणजे याचा अर्थ प्रेशर इज फंक्शन ऑफ एच, हाईट. ठीक आहे, हे कन्सेप्ट महत्वाचं आहे. याच्यावर एमसीक्यू बनत असतात, सीईटी याच्यावर क्वेश्चन विचारते. आणि दुसरं एक स्टेटमेंट मी असं बनवू शकतो, प्रेशर इज इंडिपेंडंट ऑन size and shape of cylinder.